वर्ष 2021 कोल्हापूर सांगलीत महापूर आलेला। जिकडं तिकडं पाणीच पाणी, लोक पुराच्या पाण्यात अडकलेली, घरं बुडाली, जनावरं मृत झाली। हे दिवस कोल्हापूर आणि सांगलीकरांना आठवले तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात। या दोन्ही जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना पूर येण्याचं कारण म्हणजे कृष्णा नदीवर उभारलेलं अलमट्टी धरण। हे धरण कर्नाटकात आहे। आता या धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटकने घेतलाय। कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून कडाडून विरोध केला जातोय। त्यासाठी आंदोलन केली जात आहेत। अलमट्टी धरणाची उंची किती वाढवली जाणार, त्याचा सांगली कोल्हापूर जिल्ह्याला कसा फटका बसणार, हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। अलमट्टी धरणाची क्षमता किती आणि उंची कितीने वाढवणार? अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवर बांधलेलं असून उत्तर कर्नाटकातील बिजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे। हे धरण अप्पर कृष्णा इरिगेशन प्रोजेक्टचा मुख्य जलाशय आहे। कर्नाटकातील विजयपूर, बागलकोट, गुलबर्गा, यदगीर आणि रायचूर जिल्ह्यांमध्ये जवळपास 16 लाख एकर जमीन या धरणाच्या सिंचनाखाली येते। धरणाची पाणी साठवण क्षमता तब्बल 123 टीएमसी आहे। या धरणाची सध्याची उंची 519.6 मीटर आहे। पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने धरणाची उंची 524.25 मीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय। परंतु हा प्रस्ताव सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याला महाराष्ट्रातून कडाडून विरोध होतोय। धरणाची उंची वाढवल्यास कर्नाटकला फायदा होणार आहे, परंतु महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूरला त्याचा फटका बसणार आहे। आता हा फटका नेमका कसा बसणार आहे ते पाहूयात। अलमट्टी धरणाचा पश्चिम महाराष्ट्राला धोका। अलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर होते। सांगली, मिरज, शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाते। त्यामुळे पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं। नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानं मालमत्तेचाही प्रचंड नुकसान होतं। जीवितहानीचाही मोठा धोका असतो। 519 मीटर उंची असताना ही स्थिती आहे, तर अलमट्टीची उंची 6 मीटरने वाढवून ती 524 मीटर केली तर महापुराच्या पाण्याचा फुगारा आणखी वाढून स्थिती भयावह होणार आहे। त्यामुळे धरणाची उंची वाढवण्याला या दोन जिल्ह्यातून मोठा विरोध होतोय। बॅकवॉटरचा इफेक्ट गावे गिळंकृत करणार। अलमट्टी धरणाची उंची आणि त्यातील पाण्याचा साठा वाढल्यास कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रवाह मंदावतो। यामुळे धरणाच्या मागील बाजूला असलेल्या सांगली कोल्हापूरच्या नदीत पाण्याची पातळीच वाढते। त्याचा पावसाळ्यात मोठा फटका बसतो। जेव्हा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला जातो तेव्हा बॅकवॉटरमुळे नदीकाठच्या भागात पूर येण्याची शक्यता वाढते। 2005, 2019 आणि 2021 मध्ये याचा फटका आपल्याला बसलेला आहे। 2019 आणि 2021 मधील महापुरांच्या वेळी अलमट्टी धरणातील पाण्याचा साठा आणि त्याचा विसर्ग यांचा थेट परिणाम महाराष्ट्रातील पूरस्थितीवर झाल्याचे स्थानिक तज्ञांचं मत आहे। 2019 मध्ये धरणातून पाणी सोडण्यास उशीर झाल्यानं आणि पाण्याचा साठा जास्त असल्यानं महाराष्ट्रातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती। धरणाची उंची 519.6 मीटर वरून 524.25 मीटर पर्यंत वाढवल्यास पाण्याचा साठा वाढेल, ज्यामुळे महाराष्ट्रातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। याबाबत महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र अभ्यास सुरू केलाय, ज्यामध्ये धरणाच्या उंचीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि पूरस्थितीच्या परिणामांचा विचार केला जातो। दरम्यान धरणाची उंची वाढवल्याने कर्नाटकातील 20 गावं पाण्याखाली जाणार आहेत। तेथील लोकांचं पुनर्वसन देखील करावं लागणार आहे। महाराष्ट्रातील काही गावांनाही याचा फटका बसू शकतो, ज्यामुळे स्थानिकांना स्थलांतर करावं लागणार आहे। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला 2010 मध्ये कृष्णा जलविवाद लवादानं परवानगी दिली असली तरी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांनी याला विरोध केलाय। हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। महाराष्ट्र सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीमुळे महाराष्ट्रातील पूरस्थिती, शेतीचं नुकसान, स्थलांतर आणि आंतरराज्य जलविवाद वाढले। हा विषय कायदेशीर आणि राजकीय पातळीवर लढला जात आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे, तो नेहमीच उफाळून येत असतो, परंतु महाराष्ट्राला कर्नाटक बरोबर धरणावर संघर्ष करण्याची वेळ आली। कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तर महाराष्ट्रात महायुतीचं, त्यामुळे दोन्ही राज्यात संघर्ष होऊ शकतो। अशा परिस्थितीत केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची वेळही येऊ शकते। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी।
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.